मालेगाव शहरात दहशत माजवण्यासाठी अवैधरित्या घातक अग्निशस्त्र घेऊन फिरणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेनं सिनेस्टाईल कारवाई करत जेरबंद केले. आरोपींकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल, 2 जिवंत काडतूस जप्त करण्यात आल्यानं शहरात पुन्हा एकदा गन कल्चरचा प्रश्न ऐरणीवर आलाय. नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती. आयशानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही संशयित इसम घातक शस्त्र घेऊन गंभीर गुन्ह्याच्या तयारीत असल्याची खबर मिळताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचला. रमजानपुरा अर्बन हेल्थ सेंटरजवळील मोकळ्या मैदानात संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 इसमांना पोलिसांनी घेराव घालत ताब्यात घेतलं. अंगझडतीदरम्यान आरोपींकडून एक देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं आढळून आली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं वसीम शेख इस्माईल वय वर्ष 28 आणि मुशीर अली नूर अली सय्यद वय वर्ष 29 अशी असून दोघेही मालेगावातील सराईत गुन्हेगार असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. जबरी चोरी, प्राणघातक हल्ले आणि गंभीर दुखापतींसारखे अनेक गुन्हे त्यांच्या नावावर असल्याची धक्कादायक माहिती देखील उघड झाली आहे. या प्रकरणी आयशानगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपींना ही शस्त्र कुठून मिळाली यामागे मोठं रॅकेट आहे का याचा पोलीस कसून तपास करतायत. दरम्यान मालेगावात वाढत असलेल्या अवैध शस्त्रांच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांविरोधात आणखी कठोर मोहीम उघडण्याचे संकेत दिले आहेत. संविधान न्यूज, मालेगाव.